नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक्षा काकडे आपलं स्वागत आहे पालवी ॲग्रिको या माहितीपूर्ण YouTube चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत भारत सरकारच्या 2025च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी केल्या आहेत। या बजेटमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत तेही सांगते। खरीप आणि रब्बी हंगामासाठी कोणती योजना तुमच्यासाठी उपयुक्त आहे, चला सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम करा, ते म्हणजे चॅनल न चुकता सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि हा कामाचा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा। चला वळूयात आपल्या मूळ विषयाकडे। 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये उत्पादन वाढवणे, हवामान बदलावर उपाय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत। शेतकऱ्यांसाठी मुख्य योजना कोणत्या आहेत तेही सांगते। चला पाहूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणाऱ्या योजना। नंबर 1, पीएम किसान योजना। यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात यासाठी तरतूद वाढवण्यात आली आहे। नंबर 2, पीएम फसल विमा योजना। पीक विमा योजना अधिक शाश्वत करण्यासाठी अनुदान वाढवण्यात आलं आहे। नंबर 3, मायक्रो इरिगेशन फंड अर्थात ठिबक सिंचन व स्प्रिंकलर यंत्रणा वाढवण्यासाठी विशेष निधी। नंबर 4, किसान उन्नती योजना। जैविक शेती, नवे प्रयोग, प्रशिक्षण यासाठी प्रोत्साहन। नंबर 5, वुमन इन ॲग्रिकल्चर अर्थात महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजनांचा समावेश। 2025च्या बजेटमध्ये आधुनिक शेतीकडे भर दिला आहे। यामध्ये ॲग्रीटेक स्टार्टअप्स, नवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी देखील गुंतवणूक करण्यासाठी एआय आधारित गुंतवणूक यासाठी देखील दिला आहे। एआय आधारित हवामान अंदाज सेवा, गाव पातळीवर हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे। डिजिटल कृषी यंत्रणा म्हणजेच मोबाईल ॲप्स, पोर्टलद्वारे अनुदान व माहिती मिळणार आहे। शेतीसाठी ड्रोन वापर अर्थात खत फवारणीसाठी ड्रोन वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी मिळणार आहे। महाराष्ट्रातील विशेष घोषणा कोणत्या आहेत तेही सांगते। महाराष्ट्रातील काही खास तरतुदी जसे की विदर्भ, मराठवाडा या भागासाठी सिंचन प्रकल्पांचे बजेट वाढवले। दुष्काळ प्रवण भागामध्ये जलसंधारण प्रकल्पांना प्राधान्य। कापूस, सोयाबीन व डाळींसाठी एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढवण्याचे संकेत। शेतकरी उत्पादन संस्था अर्थात एफपीओ वाढवण्यासाठी प्रोत्साहन। या सर्व योजनांचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकतं। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या या योजना आणि तरतुदी तुमच्यासाठीही आहेत, फक्त त्याची माहिती आणि योग्य अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। आता तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेलच तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, पालवी ॲग्रिकोला चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही कोणत्या योजनांचा लाभ घेताय, तुमच्या तालुक्यात काय अडचणी आहेत, पुढच्या व्हिडिओत त्यावर देखील चर्चा करू। पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत। आता थांबूया, धन्यवाद।